नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका दीपक. तर कसे आहात तुम्ही? मला माहिती तुम्ही चांगलेच असतील आणि चांगलेच राहा मित्रांनो. तर आता सध्या आपण आहेत घाटामध्ये. ओळखा बरं कोणत्या घाटात आहे? बघू शकता तुम्ही इकडे. तर मित्रांनो, खूप यार तुम्ही सांगा यार, कंटेंट कसे पाहाल तुम्हाला. बघू शकता तुम्ही घाट. तर मित्रांनो, तुम्ही ओळखला असेल हा घाट कुठला आहे. हा आहे तोरण घाट आणि जव्हार घाट. ठीक आहे. तर आपण इकडे जायला होतो थोडं मोखड्याला, थोडं काम होतं म्हणून. तर आता सध्या चाललं आपण घरी. तिकडे येताना तुमच्यासाठी ब्लॉग नाही बनवू शकलो, पण इकडनं जाताना म्हटलं चला तुमच्यासाठी बनवून जावं काहीतरी. पण तुम्ही बघू शकता, तुम्ही इकडे घाटामध्ये रस्ता खूपच खराब आहे यार मित्रांनो. बघू शकता रोड कसा आहे. तर बघा तुम्ही. सध्या आपण एकटाच आहे, कोण नाही सोबत. बघू शकता आपली गाडी. तुम्ही कमेंट नाही केली मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, यार कमेंट करा. कमेंट करत राहा मित्रांनो. कशी तुम्ही कमेंट केल्यानंतर मला समजेल माझा ब्लॉग कसा आहे कसा नाही आहे. ठीक आहे. तर प्लीज तुम्ही कमेंट करा. तुम्ही बघू शकता इकडे नाथारे. बघा इकडे छोटासा ब्लॉग बनेल फक्त घाटामधलाच. नंतर आपल्याला त्र्यंबकेश्वरमध्ये काम आहे थोडंसं. तर तुम्ही जे नाशिकचे बाहेर बघतात मला, तर प्लीज मित्रांनो तुम्ही त्र्यंबकेश्वरला येऊन बघा. ज्योतिर्लिंग आपले भारतामधलं 12 ज्योतिर्लिंगांमधून एक ज्योतिर्लिंग आहे जे आहेत, म्हणजे त्र्यंबकेश्वरला माझ्या गावाला. तर तुम्ही येऊन नक्की बघा मित्रांनो, कसं आहे कसं नाही. तुम्ही ते कमेंटमध्ये येऊन नंतर बघा, नंतर सांगा मला कसं आहे कसं नाही त्र्यंबकेश्वर. बघा मित्रांनो यार कसं आहे. हवेचा खूप आवाज येत असेल, कारण काय यार माईक खूप जुना झालाय माझा. तर तुम्ही थोडा ॲडजस्ट करून घ्या यार मित्रांनो. नवीनच तुमच्यासाठी ब्लॉग शूट करतोय, इतकं काही जमत नाही एडिटिंग वगैरे. हळूहळू शिकेल. तुम्ही बघू शकता यार असं. बघू शकता यार, खास करून यार इकडं मालाच्या गाड्या ज्या असतात, म्हणजे ट्रक वगैरे, त्या ह्या रोडनं जास्त प्रवास करतात मित्रांनो. तुम्ही कधी आले ह्या रोडला तर गाड्या सावकाश चालवा. मी नेहमी येत असतो, तुम्हाला म्हणजे कोणता टर्न किती त्याचा आहे ते माहिती आहे मला. त्यामुळे तुम्ही नवीनच येत जर असाल इकडे इकडे
तर प्लीज सावकाश गाड्या चालवा तुम्ही. बघा मित्रांनो, या रोड कसं आहे. खूप दिवसापासून माझी इच्छा होती का तुम्हाला या रोडची ब्लॉग बनावं. पण काय कारणामुळे बनवता नाही आला. तर आज बोललो तर आज तुमच्यासाठी काहीतरी शूट करूनच घेऊ, काहीतरी बघण्यासाठी. तर हे मंदिर आहे. तर खूप जुनी प्रथा ती असतात नाही का, जी अंमल करतात, म्हणजे व्यसन करतात. पुडी झाली, सिगरेट झालं, जे असेल ते तिथं टाकायचं असतं, नाही तर मग अपघात झाल्याशिवाय राहत नाही असे बोलतात. पण मग मला त्या गोष्टीवरती विश्वास नाही आहे. पण असतात, अपघात होईल पण असतात ती घटना, म्हणून लोक सांगत राहतात नाही का. तर खूप सपोर्ट करा मित्रांनो यार, तुमचा भाऊ खूप मेहनत घेतोय. बघू शकता यार. बघा मित्रांनो यार. मित्रांनो यार, खरं सांगू का, म्हणजे ब्लॉग बनवायला पण आहे ना, फिरायला जायला लागतंय. पण माझ्याकडनं तेवढं होत नाहीये. मग हे थोडा जॉबला आहे, तर तिकडे बी कामाला जायला लागतं आणि घराकडे पण बघायला लागतं, त्यामुळे जास्त फिरता येत नाहीये. जिकडे फिरले जाईल तिकडल्या तुम्हाला ब्लॉग येऊनच जाईल. तर ही बस, कधी पण गाडी घाटामध्ये ओव्हरटेक करताना व्यवस्थित बघून ओव्हरटेक करा, कारण का समोरून पण गाडी येणारी ती जोरात असते. आपण निघण्याचा प्रयत्न करू इथून बाहेर. नाशिक मधले असते त्यांना माहीतच आहे तिकडे नजारा कसे कसे नाही. तर जे नसतील त्यांनी बघण्यासाठी नक्की या मित्रांनो, नक्कीच या मित्रांनो. सपोर्ट करा यार तुमच्या भावाला, जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि तुमच्या फ्रेंडला पण सांगा की हा याला सपोर्ट करा म्हणून, कारण का तुमचा भाऊ खूपच मेहनत घेतो यावेळेस. तर प्लीज तुमचा सपोर्ट दाखवा यार. आपल्यासोबत कोणी नाही आहे दुसरा की दोघं मिळून काहीतरी वगैरे करता येईल, काहीतरी नॉर्मल. जेवढं होईल तेवढं आपण करतोच आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता आता घाट संपलेला आहे. बाकी बघू थोडंसं पुढं गेल्यानंतर. मित्रांनो घाट संपलाय. खेकडी म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे चिंबोरी म्हणतात असं. कोणाकडे काय तर कोणाकडे काय असं असतं. आमच्याकडे खेकडी म्हणतात, काही पाथरी म्हणतात, खूप नाव आहे यार त्याला. हवा खूप चालू आहे मित्रांनो.
आंबोली हासूरकडे जातो हवाला. खूप हवा आहे यार. हवा प्लीज मित्रांनो यार सपोर्ट करा. सपोर्टची गरज आहे यार तुमच्या भावाला. रांडीच्या कुठं चाललाय बा चाचा बाजू हटो. हमारी धन्नो आ गई धन्नो. चार पाच दिवसातून 2-3 दिवसातून एक ब्लॉग तरी पडेल माझे. तुम्हाला सांगतो मित्रांनो प्लीज बघा. होत असेल तर माझ्या युट्यूबचं नाव तुम्हाला युट्यूबवर आलं युट्यूबवर नाव दिसतं. इथे या बाजूला इंस्टा आय डी टाकलेलं आहे मी. या साईडला पण युट्यूब आय डी टाकलेलं आहे. आता त्र्यंबकेश्वरला आपण चाललोय. तर त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर तिथं थोडंसं काम आहे ते करून आपण घरी जाणार आहे. मित्रांनो तुम्ही कुठून माझा ब्लॉग बघताय ना तेवढं कमेंट मध्ये सांगा यार मित्रांनो. का मी या गावचा मी त्या गावचा. तर मला तरी समजेल का तुम्ही माझी व्हिडिओ इथपर्यंत गेली. तर प्लीज तेवढा सपोर्ट करा यार. प्रत्येक शब्दामध्ये सांगतो मित्रांनो सपोर्टची गरज आहे. खूप खूप सपोर्टची गरज आहे मित्रांनो यार. एवढं तुमच्या भावाला सपोर्ट करा तुम्ही. उद्या महालक्ष्मी पूजा यार म्हणजे दिवाळी म्हणतात. दीपावली म्हणतात. हिंदीतून दीपावली म्हणतात. मराठीतून दिवाळी म्हणतात. तर मित्रांनो तेवढं बघा यार. उद्या तुमची गाडी तुमची वस्तूपैकी सध्या जाणार आहे. माझी पण धन्नोला साधवा लागेल. तर तिला वॉच वगैरे मस्तपैकी उद्या सकाळी वगैरे करायला लागेल तिच्यासाठी. आपली धन्नो तुम्ही कमेंट करा तुमच्या गाडीचं नाव तुम्ही काय काय ठेवलेलं आहे मित्रांनो. आपल्या गाडीचं नाव तर मित्रांनो आपण आलो सापगाव फाटा. सापगाव R15
ते बघा. आणि कमेंटमध्ये नक्की मित्रांनो सांगा, तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की त्र्यंबकेश्वर सगळ्यात चांगला आहे का नाही, नाशिक सिटी नाशिकमध्ये की आहे का नाही मित्रांनो सांगा तुम्ही. आता तुम्ही बघू शकता इथं गेल्यानंतर त्र्यंबकेश्वर आपण आलोय गणपत बारीमध्ये. काय गणपत बारी म्हणजे वेगवेगळी नावं यार प्रत्येक स्पोर्टचा. तुम्ही बघू शकता आता त्र्यंबकेश्वर असं वाटत मग ते सांगावे. त्र्यंबकेश्वरचा नाव रस्ते नका रस्ते आमच्या असेच नजरे बघा नजरे काय नजरे डोंगर वगैरे ब्रह्मगिरी आहे ती दिसणार नाही 2 मिनिटात मग ती जी समोर दिसते तुम्हाला ना ती ब्रह्मगिरी आहे. तिथंच जी गंगा नदी आहे तिचा उगम तिथंच झालेला आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही तुम्हाला डोंगर दिसत असेल तर त्याला निमसरोवर म्हणतात. साधू लोकांचं मठ आहे ते, खूप चांगलं आहे ते पण. कधी आले त्र्यंबकेश्वर मध्ये तिथं नक्की जा बघण्यासाठी. बघा निळसरोवर जे त्र्यंबकचे असतील ते तर म्हणतील आम्ही हे बघितलेलं आहे ते बघितलेलं आहे सांगतील कमेंटमध्ये. मित्रांनो आम्हाला तुम्ही जर त्र्यंबकचे असतील तर मला माहिती आहे तुम्ही नक्की तिथं गेले असतील. तर ज्यांना जायला नसतील ते बाहेरचे नाशिकचे बाहेर असतील त्यांनी नक्की जाऊन बघा यार मित्रांनो. आल्यानंतर माझ्या तुमच्या भावाला एक मॅसेज किंवा मॅसेज जरी टाकलं ना इंस्टावरती तरी तुम्हाला भेटण्यासाठी नक्की येईल मित्रांनो. माझी जी इंस्टा आय डी आहे ती MR दीपक RS200. तर ही आपली इंस्टा आय डी आहे. तर तुम्ही नक्की सर्च करा आणि तिथं पण फॉलो करा मित्रांनो. आता सध्या आपण त्र्यंबकेश्वरमध्ये एंट्री करतोय. तर मित्रांनो आपण त्र्यंबकेश्वरमध्ये एंट्री केलेली बघू शकता. त्र्यंबकेश्वरमध्ये थोडंसं काम आहे मित्रांनो, तेवढं करतो आणि भेटू तुम्हाला थोड्या वेळानं. बाय.